अजून तुझं प्रेम. अरे क्या बात है. गुड मॉर्निंग. आता तुम्हाला वाटत असेल मी कुठे चाललोय. एवढं लगेच कसं सांगू, जरा थांबा ना, बघा ना व्लॉग. वा, भारी वाटतंय. सकाळ सकाळ माणसाने उठलं पाहिजे. मस्त सनलाईट पडली असेल हा माझ्या चेहऱ्यावर. तर काही मी चाललो बाहेर. सांगतो सगळं हळूहळू सांगतो. सगळं काय आताच सांगायचं आहे का तुम्हाला. चला गाईज, बाय बाय. पहिलं पाऊल ठेवतो. पहिलं पाऊल. काही गाडी फॉर्च्युनर जर गाडी असेल ना, तर गाडीमध्ये बसायचा रुबाबच वेगळा ठेवायला लागतो. एकदम वेगळा रुबाब ठेवायला लागतं गाडीत बसायचं. कसं बसायचं मी तुम्हाला दाखवतो. आता दरवाजा थोडा अर्धा खुल्ला आहे, पण मी दाखवतो कसं बसायचं. हे बघा, असं पाय ठेवायचं आणि पाय ठेवून असं चढायचं याच्यावर. आणि मग नंतर असं इथे इथे असं बघत बघत वॉटमध्ये असं कोण बघतं का आपल्याला, असं बघत बघत असं आतमध्ये बसायचं. मग असं बसायचं. कसं आहे ना गाईज, आपण फक्त इंस्टाग्राम रीलला बदलापूरचेच व्हिडिओ बनवतो. त्याचा अर्थ असं नाही की मी बदलापूरमध्येच असतो 24 तास. नाही गाईज, मी फिरत असतो. मी जास्त बदलापूरच्या बाहेरच असतो, फिरत असतो. पण बदलापूरवरती खूप माझं प्रेम आहे. थोडं पॉलिटिकल टच असल्यामुळे मला बाहेर जावं लागतं. एवढंच सांगते. अजून काय तुम्हाला अजून काय बघायचं असेल माझ्या आयुष्यात, काय घडतं काय नाही, कसं काय राहतो, काय करतो, काय कुठं काय काय, तर बघत राहा ना व्लॉग. बघत राहा. कळेल तुम्हाला अजून काय काय होतं माझ्या आयुष्यात पुढं. बघत राहा. गुड मॉर्निंग आपली झाली गाईस. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जे नाश्ता करायला थांबलो आता. वा, मजा येणार आता. इथे यार, तर या प्रवेशद्वाराच्या समोरच इथे गणेश भाईचं इडली विडली आहे. एकदम प्रॉपर नाश्ता झालेला आहे. आणि या इथे कधी आलात तर तुम्ही नाश्ता करायला. आम्ही इथून तिचा वापर केलाय आणि आता आम्ही इथे थोडं एनर्जी ड्रिंक घेतोय. समृद्धी महामार्ग चढलं ना आम्ही, तर थोडं पाहिजे ना. पेमेंट झालंय, आता बघू कसं येते. पुश करायचं का. आलं आलं, काहीतरी पडले. आलं आलं भाऊ, आलं. हे घे. हेल्प पार्टी गाईज. नाउ वी आर हॅविंग टू गो हेल्प पार्टी. कम ऑन. पण घेतले याचे पैसे तर आम्ही भरले तिथे. याचे पैसे भरायला लागतील का परत. मशीन मधून काढले आम्ही. पक्का नाही ना. अजून घेऊ का काय. तुमचं प्रेम फ्री मध्ये पाहिजे. प्रेम तुम्ही प्रेमाचे पण पैसे लावाल नाही तर. हा, नाही ना. ठीक आहे गाईज, आमचा प्रेमाचे पैसे आता नाही लागणार आहे तिथं. गाईज, परभणीचे रायडर बघा. एक गोष्ट चांगली आहे, सिटी आली ना की लगेच समजतं की सिटी आली करून. आता एकदम सजवून ठेवलंय मस्त. मी इथे दुकानात आलोय. इथे बघा, अख्खी लाईन लावून टाकले वेफर्सची. हे दिलंस ना. आता मला ना चॉईस करायला लागतं की मी कुठलं चिप्स घेऊ. फुल व्हरायटी आपल्याला. हे दे, चांगलं आहे का. दे. काय अजून तुझं प्रेम. दे ना. दे. अरे क्या बात है.
गाईस ते इकडची ते फेमस लस्सी मी घेतली ती लस्सी दाखव ना. माऊली लस्सी फेमस आहे खूप, ट्राय करू. आता दाखव रे इंस्टाग्राम ओपन करून. आता इंस्टाग्राम इथे बाईच्या फोनमध्ये लॉग इन केलं तर व्हिडिओ बघणार. इथे स्टोरी टाकेन मी ब्लॉगची लिंक वगैरे, तर बघा का. चल बाय. चल रे मित्र बाय. गाईज अपडेट, लस्सी माऊली लस्सी आम्ही इकडची पिली आहे. एक नंबर, काय सांगू मी, एक नंबर खतरनाक दर्जा आहे दर्जा. कधी इथे याल ना परभणी साईडला असं कुठल्या रस्त्यावर, तर इथे लोकल शॉपवाले ठेवतात, तर तुम्ही नक्की प्या. दर्जा आहे. असं एक एक वरती असं पितो ना बाबा, लय भारी वाटते. बेकारी झाली माझी. स्वर्गात गेलो मी. इथे थांबलो होतो, गाडी वॉश करायची होती म्हणून, थोडं घाण झाली होती. इथे थांबलो होतो तर इथे मस्त असं जागा आहे बघा. आणि इथे एक रेडिओ आहे. रेडिओ त्या रेडिओवरती असे सॉंग्स होते ना, एकदम 90s वाली वाईब. मस्त इथे बसून एक छान असे व्हिडिओ काढले, तर इंस्टाग्राम पेजवरती ती अपलोड करीन मी. द वन टेक हिरो इंस्टाग्राम चॅनलचं नाव आहे आपलं, तिथे जावा आणि ती रील बघा. इथे का नाही टाकायचं, कारण का कॉपीराईट लागेल. तिथे जाऊन बघा. आता मी माझे शूज घेतो आणि माझे फ्लिपफ्लॉप काढणार आहे. आणि आता कसं जरा एका वेडिंगमध्ये जायचं आहे ना, म्हणून करायला लागतं. ते पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जर मी शूज घातले असते तर माझे पाय अख्खे जकडले असते. संभाजीनगर बाकी सगळीकडे फिरून आलो आजचा दिवस. आणि संभाजीनगरला पोहोचल्यावर मला ही गोष्ट कळाली की आता वजन कमी करायला लागेल. बघा काय हालत झाली. गुड मॉर्निंग मित्रमंडळ परिवार. आता डे 2 मध्ये आहेत आम्ही संभाजीनगरला. खूप थकलो होतो, खूप काम होतं. झोपून गेलो डायरेक्ट. एवढा झोपलो ना की काय सांगू तुम्हाला. मी माझी झोप पण नाही, माझे डोळे दाखवतो तुम्हाला. आता चाललं दुसरीकडे. आजच घरी जाणार आहेत बहुतेक, बघू. काय फिक्स नसतो आपला प्लॅन. कळवतो तुम्हाला जसं काय अपडेट असेल तसं. बाय बाय. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, बिझी शेड्यूल एवढं बिझी असतो ना माझा, मी काय सांगू. तुम्ही पाहिलं असेल मी काल ब्लॉग चालू करत होतो आणि मध्ये गायब झालो. आणि डायरेक्ट आता नेक्स्ट डे मॉर्निंगला प्रकट झालो. लई बिझी शेड्यूल असतो गाईज माझा. तर आम्ही आता निघतोय संभाजीनगरवरून धुळेला चाललो. बाय गाईज. परत इथे कडकमध्ये एक पाय ठेवायचा असं लोकांना वाटलं पाहिजे की बसतोय. मला काय असं इंटरेस्टिंग वाटलं तरच मी तुम्हाला दाखवतो. उगाच मी तुमचा टाइमपास पण नाही करत. आता बघू रस्त्यात तिथे पोहोचेपर्यंत काय इंटरेस्टिंग मला दिसतंय ते तुम्हाला मी दाखवतो. ते अंजीर खूप छान भेटतात. माणसं गेले अंजीर घ्यायला, मी दाखवतो लगेच. छान कवठ्या माग हे काय कवठ्या ह्याला बोलतात. म्हणजे काय असतं हे, कसंच असतं. हा कसलं असं अच्छा. रामफल हे इंटरेस्टिंग मला दिसलं म्हणून तुम्हाला मी दाखवतोय. जे जे इंटरेस्टिंग वाटेल ते दाखवू. का अंजीर काका आम्हाला फुल सर्व्हिस देतात गाडीपर्यंत. का नाही. हा का बिलकुल एक नंबर सर्व्हिस आहे तुमची. बिलकुल करा लागेल ना. हा बिलकुल माणसासाठीच करावं लागतं. बरोबर. काही जे असेल दुसरे लोक त्यांच्यासाठी तुम्ही काही करणार आपण. बरोबर हो का नाही. बरोबर. तुमची सर्व्हिस मला खूप आवडलेली आहे. अरे वा. आणि मी खूप खुश आहे. 71 मध्ये मला सर्व्हिस करण्याची. त्या 71 मध्ये वय. काका थँक्यू. हा या सर. ग्रेट पर्सनॅलिटी. बाय बाय काका. धन्यवाद. आम्ही कालच आलो रात्री संध्याकाळी.
धुळे आणि परभणीला जाऊन. तर आता आपण चालू फार्म हाऊसला. तुम्हाला खूप काय दाखवत होते नवीन नवीन. चला जाऊया. ब्लॉग चालू आहे. मला माहित होतं तुम्ही येणार माझ्याकडे, म्हणून मी कॅमेरा चालू ठेवला. काय नाव तुमचं? पुष्कर आणि आशिष. पुष्कर आणि आशिष. मागे पण आलेलो तुझ्या घरी. घरी का रे? तू व्हिडिओ कॉलवर बोललेलास बघ आमच्याशी. इन्स्टाला ना? हा. मग मी होतो का घरी तेव्हा? नाही, बाहेर गेलेलास. अच्छा, येत जा कधीही आलास तर. हा, चल. मेसेज करून या आपण. हा, हा. डायरेक्ट येऊ नका. बाय बाय. तिथेच उभं होतो कधीपासून मी वेट करत होतो. ते आलेच होतं आणि भेटायला खूप बरं वाटतं. असं खूप छान वाटतं. थँक्यू.